हाय, मी प्रियांका. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. गावाकडील वातावरण बघा, किती छान असं हिरवळ सगळीकडे पसरले आहे. पाऊस पडल्यामुळं सगळं इकडे हिरवं 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 असं झालेलं आहे. उन्हाळ्यात एवढं हिरवळ नाही, सगळं मोकळं 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 होतं. किती छान झाले बघा, हिरवं हिरवंगार असं. आम्ही इथं बघा आता इथं आळूची झाडं लावलेली आहेत, त्याला छान छान आळूची पानं आलेली आहेत, कवळी कवळी. इथे एक पपईचं झाड लावलेलं आहे, आता ते मोठं झालं आहे भरपूर. हे नारळाचं झाड आहे काय, तिथं एक पुढे एक नारळाचं झाड आहे. अशी लावलेत झाडं थोडीफार. इथं आंब्याचं लावलं, इथं चाफ्याची फांदी लावली होती, ते आता फुटले. इथं पावट्याचं लावलेलं आहे. इथं दोडक्याला दोडके बघा कधी आता पहिल्यांदाच लागलेले आहेत, 2च एवढे लागले झालेत मोठे. इथं आहे टॅमॅटो झाड आलं होतं, त्याला छोटे छोटे टॅमॅटो आलेत बघा, यायला लागलेत आत्ताशी, छोटे छोटे आले ते. इथं छोटासा इथं बघा, आता दाखवतो तुम्हाला. इथं छोटा दोडका आला आहे, हे का. एकच दोडक्याचं झाड लावलं होतं, ते किती पसरलं आहे बघा. इथं घेवड्याची शेंगा असते ते का, तिथं एक लावलं होतं रोप, त्याला पण शेंगा लागल्या. किती पसरलं आहे बघा दोडक्याचं. इथं एकच लावलं होतं, त्यानं किती पसारा झाला आहे सगळीकडं. सगळीकडं असं पसरलं आहे. त्याला आत्ताशी हे लिंबूचं झाड आहे, आत्ताशी दोडके लागायला लागले ते. हे 2च दोडके आलेत मोठे तेवढे, अजून बाकीचे छोटे छोटे आहेत सगळीकडे. हे 2च झालेत मोठे, नंतर तुम्हाला दाखवेन ते केवढे झालेत. हो का, इथं एक लागले, इथं असे छोटे छोटे आलेत. ही भाजीपाला आमच्या शेतातून आणलेला आहे. गावाकडं असलं की कसं शेतातून ताजा ताजा भाजीपाला मिळतो. हे सगळं शेतातून आणलेलं आहे आमच्या. आज बनवणार आहे धपाटे, त्यासाठी मिरच्या लसूण सोलून घेतलेला आहे. मिरच्या तर भाजायच्या आहेत. मिरच्या भाजून बघा, चांगल्या भाजायच्या मिरच्या. चांगल्या भाजल्या म्हणजे धपाटे छान लागते. तर मिरच्या भाजून झाल्या त्या, मी काढून घेते. काढून आता मिक्सरमध्ये जिरं, मिरच्या, लसूण, ओवा असेल तर ओवा घालायचा, ते सगळं मीठ वगैरे घालून बारीक करून घ्यायचं. मी मधलं ना रेकॉर्डिंग करायलाच विसरले. धपाटे बनवायला घेतलेले आहे मी. झाल्यात बनवून म्हणजे तशा 2-4. बघा कशी झाल्या धपाटे. झाल्या का छान सांगा मला. अशी थापायची, थापून झाली ना फडके सकट उचलायचे आणि तव्यात टाकायचे. का बघा अशी टाकायची, नंतर त्यावर पाणी लावायचं, असं फिरवून घ्यायचं हात आणि फडकं काढून घ्यायचं आणि ताट झाकायचं. बघा सोपंच असते. तर आमचा तस्मयचा अभ्यास कसा चाललाय बघा, काय चाललंय त्याचं वाचायचं. GHIJKLMNOPQRS 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay, thank you.